प्रहार पक्षाचे कार्याध्यक्ष बल्लू जवनझाड यांनी अचलपूर नगरपालिका निवडणुकीची पूर्णतः धुरा सांभाळली आहे। माजी मंत्री बच्चू कडू यांच्या एकूणच निदर्शनात येथील निवडणूक लढविल्या जाणार आहे। येथील 20 प्रभागांमधून त्यांनी आपले नगरसेवक पदासाठी उमेदवार घोषित केले आहे। अशातच त्यांनी आपले उमेदवार कसे निवडून येतील यासाठी रणनीती सुद्धा आखली आहे। यावेळी प्रहारचा झेंडा हा नगरपालिका फडकवायचा हा संकल्प त्यांनी केला आहे। गेल्या 20 वर्ष अचलपूर नगरपालिकेवर नव्हे तर अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू यांनी विकासाचा झंझावात ठेवला, परंतु विरोधकांचा एकच प्रश्न आणि अजेंडा हा केवळ विकास आणि विकास हाच आहे। यावर उत्तर देताना बल्लू जवनझाड यांनी विरोधकांना चांगले ठणकावले आणि म्हणाले, थोडा चष्मा लावून बघा विकास काय असतो, तर बघूया काय म्हणतात ते। आज अचलपूर नगरीमध्ये अगदी धामधूम बघायला मिळते आहे। सर्वीकडे विविध पक्षाचे झेंडे आहेत, परंतु एक रंगीबेरंगी झेंडे असताना एक पांढरा ध्वज इथं फडकतो आहे, तो प्रहारचा आहे। हा प्रहार अन्यायावरचा प्रहार, अत्याचारावरचा प्रहार, भ्रष्टाचारांवरचा प्रहार अशा पद्धतीचं विजन या त्यांचं प्रहारचं राहिलेलं आहे। आज या नगरपालिकेमध्ये प्रहारची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी इथे दाखल झालेली आहे। शिवाय विविध उमेदवार प्रत्येक प्रभागातून त्यांनी उमेदवार दिलेले आहे। त्या एकूणच राजकीय भूमिकेवर मत मांडण्यासाठी माझ्यासोबत बल्लूभाऊ जवनझाड आहेत, प्रहारचे कार्याध्यक्ष आहेत। काय सांगाल बल्लूभाऊ? निश्चितपणानं प्रहार जात किंवा धर्मावर कधी काम करत नाही, तो आमचा अजेंडा नाही आहे। आमचा अजेंडा सेवेचा आहे। मागच्या 25 वर्षापासून ज्या पद्धतीनं बच्चूभाऊच्या नेतृत्वात आम्ही सर्व कार्यकर्ते काम करतोय ते जनतेनं पाहिलं आहे। ज्या पद्धतीनं बच्चूभाऊचा या विधानसभेत पराभव झाला, जनतेला दुःख आहे आणि त्याचा परतफेड म्हणून प्रहारचे नगराध्यक्षासहित सर्व सदस्य जनता इथे पाठवेल अशी मला आशा आहे। कारण ज्या मूलभूत सुविधा, मग पाणी आहे, इथलं शिक्षण आहे, कचऱ्याच्या समस्या आहे, भरपूर इथं समस्या आहे, त्या समस्या निराकरण करण्याच्या हेतूनं ज्या पद्धतीनं प्रहारची भूमिका मागच्या 20 वर्षात 25 वर्षात राहिली आहे, त्याकरता पुन्हा एकदा प्रहारला बहुमत देऊन नगरपालिकेवर अचलपूरच्या प्रहारचा झेंडा फडकेल यात काही शंका नाही। विविध पक्ष किंवा आपले विरोधक सांगतायत की गेल्या अनेक वर्षापासून या अचलपूर परहार शहराचा विकास झाला नाही, विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढतो आहे। या विकासाचं विजन काय आहे त्यांच्या नजरेत? आता विकास झाला नाही म्हटलं तर थोडासा त्यांना चष्मा लावावा लागेल। सर्वच्या सर्व DP रोड इथं झाले आहे। त्या कार्यालयीन प्रशासकीय बिल्डिंग कित्येक वर्षापासून तशाच पडल्या होत्या। त्या मग SDO कार्यालयाची असेल, तहसीलची असेल, कृषीची असेल, त्या सर्व बिल्डिंगा इथं तयार झाल्या आहेत। ITI इथं एका छोट्याशा गोडाऊनमध्ये भरत होता, तिथं आज ITIची डौलदार बिल्डिंग तयार झालेली आहे। प्रशासकीय बिल्डिंग इथं तयार असताना, सर्व कामं झाले असताना जातीपाती धर्माचं राजकारण करून ज्या पद्धतीनं बच्चूभाऊचा पराभव झाला आणि त्यानंतर जनतेला जो आत्मक्लेश झाला, त्याच्यातूनच प्रहारची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला दाव्यानं सांगतो। आपली नगराध्यक्षपद विराजमान करण्यासाठी, बसवण्यासाठी किंवा प्रत्येक सदस्य निवडून आणण्यासाठी रणनीती कशी राहील? प्रहारचा कार्यकर्ता हा 24 तास आणि 12 महिने जमिनीवर राहणारा आहे। त्याची रुग्णसेवा चालू असते, त्याचे जनतेचं अडलं काम हे 12ही महिने सुरू असते। त्याच्यामुळे तयारी करण्याचा विषयच नाही। प्रहारचा कार्यकर्ता सीमेवरच्या सैनिकासारखा आहे, तो 12ही महिने सामान्य माणसासाठी लढणारा आहे, झगडणारा आहे आणि त्यामुळं आम्हाला निश्चितपणानं मी तुम्हाला सांगतो तयारी पूर्ण झाली आहे, फक्त आता विजयाचा गुलाल बाकी आहे। पंकज साबू, विदर्भ न्यूज, अचलपूर।